आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से 28 अप्रैल को सुबह 10 बजे महाराष्ट्र मंगल कलश यात्रा की शुरुआत धुलिया तालुका के बेटावद गांव से होने जा रही है। इस यात्रा की रूपरेखा बेटावद से नरडाना, सिंदखेड़ा, नंदुरबार जिला उत्तर काशी प्रकाशा से होते हुए सोनगिर, धुलिया, ललिंग किला व नासिक जिला झोड़गे गांव से होते हुए मुंबई को संपन्न होगी। इस यात्रा का मकसद महाराष्ट्र के ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक व गढ़ किले के दर्शन के साथ युवा पीढ़ी को महाराष्ट्र का इतिहास के बारे में मालूमात हो। ऐसी मालूमात पत्रकार परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने दी। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक त्या संदर्भात नव्या पिढीला जाणीव व्हावी, माहिती व्हावी आणि महाराष्ट्र कसा डेव्हलप झाला, महाराष्ट्रामध्ये कैलास वर्षी विश्वनाथ चव्हाण साहेबांनी त्यांचं योगदान या महाराष्ट्राला माहिती आहे। तदनंतर कैलास वर्षी वसंतराव पाटील साहेबांनी अनेक पांडुर याच्यावर काम केलं। कैलास वर्षी वसंतराव साहेबांनी आक्रमण केलं, महाराष्ट्राचं कृषी क्षेत्रात अपूर्णांचा बदल करून आणला। पहिला माननीय कैलास वर्षी देशमुख साहेब, माननीय अंतुले साहेब, आदरणीय शरद पवार साहेब, सुशील कुमारजी शिंदे साहेब, तदनंतरच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि पुन्हा असा परत एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत या महाराष्ट्रात जो बदल घडून आणला विकासाची कामं झाली आणि महाराष्ट्र राज्यासाठी व्यापक 105 हुतात्म्यांनी योगदान केलं, जो संघर्ष झाला। मुंबई राज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र संयुक्त राज्य होतं। तदनंतर श्री देशमुख साहेब, पंजाब देशमुख साहेब, आचार्य या सगळ्या व्यक्तींनी बाळासाहेब ठाकरे, प्रफुल्लराव ठाकरे, बाळासाहेब गोरे या सर्व व्यक्तींनी समाजाचा उठाव करून सर्वसमाजाची प्राणीय महाराष्ट्राची निर्मिती करून घेतली। तदनंतर आपला हा 65 वर्षाचा जो कालखंड गेलेला आहे तो एका 27 तारखेपासून यात्रेच्या रूपाने महाराष्ट्र मंगल कलश यात्रा हे उपक्रमाचं नाव आहे आणि ती यात्रा एकाच महाराष्ट्रातून विभाग एक यात्रा न विभाग विभागवाईज कोकण विभाग, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई विभाग याच्यातनं 27 तारखेला या महिन्याच्या ही यात्रा सकाळी 8 वाजता सुरू होईल। आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये संत मुक्ताईचं जे नाम आहे पैदलरांनी 27 तारखेला सकाळी मुक्ताई देवीचं दर्शन करून ही यात्रा सकाळी 9 वाजता सुरू होईल। ती जळगाव जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भेटी देऊन तुझे सानेपूर्वीचं जे कार्यक्षेत्र अंबाळे त्या ठिकाणी 27 तारखेला मुक्कामाला असेल। ज्या ज्या ठिकाणच्या ज्या जिल्ह्यातले ऐतिहासिक वास्तू आहेत, गड किल्ले आहेत, त्या भागाला समृद्ध करणारे नदी आहेत, त्या भागाला शिक्षणाची साथ देणारी विद्यापीठ आहेत, जुन्या राजवाडे संशोधन मंडळासारख्या संस्था आहेत, आई भवानी कुलदैवत खालची एकविरा माता आहे, नवीन गोमती किल्ला आहे, चिमठाण्याचं प्रांती स्मारक आहे, पेडकाई माता आहे, शहीद शिरीष पवारांचं स्मारक आहे, हणबाराचं सारंगखेड्याचं दत्त मंदिर आहे, शारदा प्रकाशाचं आपलं उत्तर काशी आहे,
या सगळ्या मार्गांना भेटी देऊन त्या त्या भागाची संस्कृती एकत्र करून त्या नद्यांचं पाणी त्या विविध पावनभूमीतल्या माती या दोघं मंगल कलशामध्ये टाकतो. तो मंगल कलश आणि त्याच्या स्थानिक लोकांना भेटीगाठी घेऊन आपण ही यात्रा बेटावपासून धुळे जिल्ह्याची 28 वर्षातील 10 वाजता आरंभ होईल. बेटावर येथे तिथं धुळे जिल्ह्याचं भव्य स्वागत करण्याची तो गरडाला शिंदखेडा धुळ्याच्या मार्गे ती माझ्या हस्ते हस्तांतरित नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेड्याला होईल. सारंगखेड्याहून मानवंदना घेईल, मानवंदना करतील नंदुरबारहून ती साधारणतः 4:30-5 वाजता निघेल. तिथून लोण्याच्या बाजूला ती यात्रा चिपकाण्याला येईल. तिथं ब्रिटिशांचा खजिना अतिशय नाना पटणांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने